वातावरण पाहायला मिळतं. कदाचित उन्हाची तीव्रता, उन्हाचा उच्चांक मात्र गाठला गेलाय. कदाचित तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अस्वस्थ जाणवलं गेलं तर कृपया मैदानाचा ताबा सोडा. यावेळेस सुरेख आपण पाहू शकाल अगदी चेंडूला नक्कीच पुल करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी सुपर बॅटिंग. चेंडूला फक्त वळवला गेलंय आणि यावेळी येतोय षटकार. 6 धावा. मिस्टर विशाल आपण पाहू शकाल थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. अगदी एक धाव इथे संपन्न केली गेली. प्रशांत राऊतच्या ज्याप्रमाणे म्हटलं गेलं की माझ्यामुळे मात्र संघ पराभूत झाला गेला, परंतु त्या उत्साहाने ते खेळावं लागेल प्रशांतला. प्रत्येक क्रिकेटवरती यांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय, कारण फळी आणि चेंडू यांचं द्वंद्व असं युद्ध पाहायला मिळतीये ते वंदे मात्र या क्रीडांगणामध्ये. चांगली अशी पंचगिरी मात्र पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. काल सुद्धा चांगली पंचगिरी पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल स्वराज्य 11 या संघाने मात्र दारं ठोठावली गेली, परंतु आजचा बाजी, आजचा हिरो मात्र कोण ठरेल यासाठी सर्वांचं लक्ष आहे. हलक्याशा हातानं फक्त चेंडूला खेळून मात्र काढला गेला. सुपर्ब बॅटिंग मात्र म्हणावे लागेल. फक्त सन्मानाने खेळला गेला. डिफेन्सिव्ह शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही प्रकारची एक रिस्क पत्करत नाही, कुठल्याही प्रकारची जोखीम मात्र पत्करत नाहीये. म्हणून म्हणतात ना की आयुष्यामध्ये जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बस गुड क्रिकेट, एक क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी चेंडूला पुन्हा शेदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू जरा किप्पल काढला गेला. चेंडू कितपत निघून जाईल. अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या पोहोचेपर्यंत फेकी मात्र केली जाईल. दुसऱ्या धावेला हाकेला हाक देईपर्यंत 2 धावा संपन्न केल्या गेल्या आणि 2 धावेने षटकीतून संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 धावा. आपणास निवेदन असेल जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये, कारण प्रत्येकासाठी वेळ मात्र सारखी आहे. आलेल्या वेळेमध्ये तुमचं संधीमध्ये रूपांतर करून काम आहे, कारण वेळ ही निर्माण करता येत नाही. म्हणून वेळेमध्ये आपण आलेल्या वेळेमध्ये आपण त्याचं सोनं कसं करता येईल. अगदी सोन्याचा रेट पाहायला गेला तर 1 लाखावर गेला गेला, परंतु आता सोन्यामध्ये रूपांतर करून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. सुंदर क्रिकेट. द्वितीय गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल तो मिस्टर मुकेश पाटील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग हा 2025 चा एक दिमागदार सोहळा तर रंगताना पाहायला मिळेल. यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. थोडं चुकी करेल मिस्टर प्रशांत. यावेळी पाहू शकाल थोडंसं चेंडू मात्र बीट करतोय. जिम्मेदारी दिली गेली आहे. कर्णधारा बोलायचं म्हटलं म्हणजे कर्णधारावरती संपूर्ण परिपक्वता असणं, एक्सपिरियन्स असणं फार महत्वाची गोष्ट आहे. शफल झाला गेला, चेंडूला फक्त भिरकावून दिला गेले. सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल. आर पार सीमा पार. हा येईल प्रशांत ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. मात्र नक्की सादर केलं गेलं. यावेळी प्रशांतनी म्हटलं की माझ्यामुळे संघ मात्र थोडंसं कमी पडला, परंतु आता मी कमी पडून देणार नाही. आता फक्त षटकारांचा वर्षाव असेल. कॉन्फिडन्स वाढवला गेलाय. हे पुनश्चित मारण्याचा प्रयत्न मासोली ब्रँडचा. हा येतोय ब्रँडेड षटकार. वाघाचा छावा आणि 6 धावा. सुपर टायमिंग.
मासोळी मात्र गाजवला गेलाय. मासोळीचं ब्रँड मात्र नक्कीच वर आला जातोय. प्रशांत पाटील, प्रशांत राऊत गंभीर सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. अगदी पाहू शकाल स्क्वेअर मिडविकेटच्या डिव्हिजनला डीपचा खेळाडू मात्र पुनश्च घेतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा संपन्न केल्या गेल्या. प्रशांत आणि स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली. आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला गेला तर 6 चेंडू आणि 16 धावा संपन्न केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या जर पाहायला मिळतीये ती तब्बल 25 धावा. 1.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. फसवा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला स्विंग केलं गेलंय. थोडंसं आउट स्विंग चेंडू मात्र पाहायला मिळाला. तो टप्पा पडल्यावरती थोडंसं प्रशांतला बीट करतोय. प्रशांत थोडंसं एक चेहऱ्यावरती निराश आहे, हताश आहे, हतबल आहे, नर्वस पाहायला मिळतोय. तो नक्कीच मिस्टर प्रशांत सफल झाला गेलाय, सफल झालाय. चेंडूला मात्र उडवलाय. चेंडू मात्र निघून गेला सरळ पार्किंग झोन मध्ये. इझिली डन. लुक ॲट द डिस्टन्स इनटू द पार्किंग झोन. सुपर टायमिंग, मॅग्निफिशियंट 6. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 31 धावा. अक्षय पाटीलने म्हटलं आम्ही 40-50 धावांमध्ये रोखून ठेवण्याचा प्रयत्न करू. प्रशांतने म्हटलं आम्ही 70-80चा पल्ला गाठू. ज्याप्रमाणे सांगितलं गेलं वचनबद्ध राहणं ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ते इम्पॉर्टन्स मात्र देतोय तो मिस्टर प्रशांत राऊत. अगदी 8 चेंडूमध्ये 22 धावा संपन्न केल्या गेल्या. कमी चेंडूमध्येच आपण कदाचित अर्धशतक झळकवलं तर कुणबी प्रीमियर लीगमध्ये हा पहिला इतिहास घडेल. म्हणून म्हणतात ना की इतिहास घडवण्यासाठी वेडं व्हावं लागतं, कारण इतिहास हा वेड्यांनीच घडवलेला असतो आणि वाचणारे इतिहास हे शहाणे असतात. काय दिमागदार क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी मॅचच्या जोमानं, त्या उत्साहानं, त्या ताकदीनं, त्या कुशलतेनं खेळताना पाहायला मिळते. प्रशांत राऊत निराश झाला म्हणून म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हर के आगे जीते. अपयश झाला गेला, कुठे कमी पडलो, डेव्हलप केलं गेलं, इम्प्रुव्हमेंट केली गेली, चेंजेस केलं गेलं, परिवर्तन केलं गेलं आणि प्रशांतनी ती धुरा, ती जागा, ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती जिम्मेदारी साकारली गेली. मिस्टर आहे आपण पाहू शकाल गोलंदाज वार्त मिस्टर प्रतीक आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. अगदी चांगला गोलंदाज. यावेळी डावखुरा फलंदाज आपण पाहू शकाल रवींद्र जडेजांची आठवण मात्र करून देईल का, परंतु सुरेख झेल टिपला गेलाय. अगदी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, ताकद मात्र कमी पडली गेली. ताकदीचा वापर कदाचित केला असता टायमिंग इलिमिनेशन झालं असतं तर कदाचित चेंडू हा सीमा पार, परंतु थोडंसं नक्कीच साथ मात्र दिली नाहीये. हवेने चेंडू आतमध्ये गेला, नशिबाची साथ नाहीये. हा परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सज्ज होईल तो मिस्टर हार्दिक. नावामध्ये हार्दिक आहे. अगदी जर सामना जिंकला गेला तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा येतील. नावामध्ये हार्दिक शुभेच्छा नक्की पाहायला मात्र मिळतील का. ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे कर्तृत्व, त्याप्रमाणे नेतृत्व आणि त्या पद्धतीने तुमचं कर्म असणं फार अत्यंत गरजेची गोष्ट ठरत असते. खूप सुंदर क्रिकेट यावेळी पाहायला मिळेल जास्तच्या मैदानामध्ये. थोडंसं बॅकफुटला येऊन पंच करण्याचा, स्क्वेअर कट करण्याचा निर्णायक खेळी मात्र होती. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती थोडंसं बॅकफुटला आला गेला, स्क्वेअर कटला पंच करायचं होतं, परंतु थोडंसं तितक्याच ताकदीनं जरी गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रतीकांच्या माध्यमातून. वरी सुरेख आपण पाहू शकाल अंडरम फेकी मात्र केली जाते अक्षय पाटील यांच्या माध्यमातून, पण तितक्याच ताकदीनं चांगली गोलंदाजी मात्र बनावी लागेल. प्रतीकचा जर आपण अभ्यास केला गेला तर वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन सुद्धा मात्र पाहायला मिळालं. यावेळी बॅटिंगची थोडीशी कडा घेतली जाते इनर एज आणि यावेळी फेकी मात्र करेपर्यंत थोडंसं टप्पा पडला गेला. कदाचित जर डायरेक्ट केला असता तर डायरेक्ट हिट पाहायला मिळाला असता. एक रवींद्र जडेजा यांची मात्र आठवण मात्र करून दिली होती. ज्याप्रमाणे वर्ल्ड कप मध्ये पाहायला मिळते महेंद्रसिंग धोनी मात्र आउट झाला गेला, गप्टिलने थ्रो केला गेला
आणि इंडिया संघाला भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं. त्याप्रमाणे कदाचित हिट केला असता तर प्रशांत राऊत नावाचा मोठा खेळाडू हा गडी मात्र गारद करून सोडला असता. क्रिकेट आहे मित्र, अनिश्चितचा खेळ म्हणजे कुठला तो तो क्रिकेट. रिव्हर्स 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 स्विच इट पाहायला मिळतोय, परंतु प्रशांत राऊत काय दिमागदार खेळी मात्र करावी लागेल. अगदी मॅच मध्ये आपण उत्साह मात्र नक्की दिला गेला. ग्राफ अपवर्ड वळला होता, परंतु आता पुनश्च इक्वल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. अगदी थोडस फ्रंट फुटला घेऊन एक पाऊल पुढे काढला गेला, पंच केला गेला. आपण पाहतायत नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला डीप फॉरवर्ड मध्ये वाईडिश लॉंगच्या विजर मध्ये आणि एका धावेवर समाधान मात्र मांडावं लागेल. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. एक रन काढली गेली, स्वतःच्या पंक्तीमध्ये स्ट्राईक ठेवली जाते. 3 षटक इथे संपलं जाईल. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3वर 3, तब्बल 33 धावा आणि 1 विकेटचं पतन. येऊया मैदानामध्ये, ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा हा कुणबी प्रीमियर लीग ददीप्यमान सोहळा. ही धावसंख्या पाहायला मिळते ते तब्बल 33 धावा. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रशांत राऊत मग वादळ मात्र घोंगावला गेला, परंतु थोड्याशा तृतीय षटकामध्ये धावसंख्या स्थगित करून ठेवण्याची निर्णायक खेळी मात्र हाताळली गेली. ती नक्कीच प्रतीक या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. प्रतीक या गोलंदाजाने फक्त 2च धावा दिल्या गेल्या. मिस्टर पार्थ गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी होतोय. कुठेतरी परिवर्तन मात्र केले गेले अक्षय पाटील यांच्या माध्यमातून एक कर्णधाराच्या भूमिकेत पाहू शकाल. त्या पद्धतीनं अक्षय पाटील आयकॉन सुद्धा पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ आसनगाव आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तो प्रशांत राऊत, ब्रँड ऑफ मसोळी. हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. यावेळी सुरेख सरळ मध्ये चेंडूला पाठवलं गेले. गेंद बल्ले सैसी नेली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी. गेंद चल पड़ी आउट ऑफ द पार्क. सुपर शॉट. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर नक्की वैभव मोरे, वैभव कोरे नावाचा ब्रँड मात्र नक्कीच आक्रमकता दाखवली गेली. उन्भाट या संघातील मात्र खेळाडू आहे. आपण पाहू शकाल त्या ब्रँड त्यांनी गाजवलं गेलं, परंतु मसोळीवरून आता मागवला गेलाय तो प्रशांत राऊत. यावेळी सुरेख आपण पाहू शकाल अगदी डाव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल अनिकेत पाटील यांच्या हातामध्ये आणि हा येईल खणखणीत वन बाउंडच्या स्वरूपामध्ये.
प्रशांत राऊत नावाचं वादळ मात्र घुंगावलं गेलंय. अगदी आतापर्यंत 12 चेंडू आणि 33 धावांवरती खेळी मात्र साकारतोय. एका बाजूला पाहायला मिळतोय तो हार्दिक राऊत 3 चेंडू आणि 1 धावा संपन्न केल्या गेल्यात. एकूण जर टोटल पाहायला मिळतीये ती तब्बल 43 धावा. खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. प्रशांतकडून शिकावं लागेल. म्हटल्याप्रमाणे मात्र करून दाखवलं गेले. म्हणतात ना की क्रिकेट बघणं फार सोपं आहे, पण मैदानामध्ये जाऊन क्रिकेट खेळणं हे फार अवघड आहे. खोलवर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळेल स्क्वेअरच्या मध्ये डीपचा खेळाडू मात्र नक्कीच येतोय. फेकी मात्र करेपर्यंत नक्की आत्महत्या मात्र करावी लागेल का? पण नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धावेवरती एक समाधान, एका धावेवरती मात्र तृप्त व्हावं लागतं. एका धावानं संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 44 धावा. खोलवर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मात्र मिळाला. थोडस बीट करतोय हार्दिक यांना मात्र चेंडू मात्र समजलेला नाहीये. पार त्यांनी फसवा चेंडू. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडस चेंडू नक्कीच आडव्या पट्ट्याने अगदी पाहू शकाल स्क्वेअर मिड विकेटच्या रिझनला मारण्याचा प्रयत्न होता, पण थोडस बीट केला गेला. अभ्यास करावा लागेल, रीड करावा लागेल. यावेळी मारण्याचा प्रयत्न वेगळ्या दिशेला होता. लाईन से फटके तो मिलेंगे फटके, अच्छे गेंदों का सन्मान और बुरो गेंदों का अपमान. आणि यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागतं. 2 धावानं संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 46 धावा. सुंदर क्रिकेट आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं, भाऊ पाहुण्यांचं, एकदा मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो आमच्या क्रीडा नगरीमध्ये. आणि जे लाईव्ह प्रेक्षक जुळले गेले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या कुणबी प्रीमियर लीग मध्ये. ऍडिशन पहिलं पाहायला मिळतेय. इतिहास रत्नाची संधी असेल. यावेळी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. रक्षक ठरतोय भक्षक आणि भक्षकाला मात्र नक्कीच काही नाही. तंबूमध्ये परतावा लागेल तो मिस्टर हार्दिक. बॅक टू दी डकआउट. यस डीजे. यायचा नाहीये आपणास विनंती असेल. नवीन फलंदाज दाखल होतोय. मिस्टर निशाने ते पाहायला मिळेल. विकेटान आपण पाहू शकाल 2 विकेटचं पतन मात्र केले गेले. प्रशांत राऊत मात्र ऑन स्ट्राईकवर मात्र पाहायला मिळतोय. प्रशांत राऊतला धुरंधर अशी लढाई मात्र करावी लागेल. आक्रमकता, चांगला दुधारी तलवारीचा वापर करावा लागेल. संघाची धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 46 धावा. प्रशांत आपला वैयक्तिक 34 धावांवर खेळी मात्र साकारतोय. संधी मात्र असेल ती शतक अर्धशतक झळकवण्याची. बॉलर आपण पाहू शकाल मिस्टर प्रतीक. गोलंदाज मार्कड मात्र सजवतोय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय. यावेळी स्विचचा फटका मात्र पाहायला मिळतोय. सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल. ग्लेन मॅक्सवेलची आठवण मात्र करून दिली गेली आणि यावेळी जाईल खणखणीत दणदणीत मासोली ब्रँडचा खूपच सुंदर अशी बॅटिंग प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विचचा फटका सरळ मात्र चेंडूला फेकून दिला गेलाय. ब्रँड हम भी किसी से कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर. दी 15 चेंडू आणि 44 धावा संपन्न केल्या गेल्यात. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. वैभव करूने अर्धशतक
मात्र कमवलं नाही, गमवलं गेलं. कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. ती संधी मात्र दिली गेली आहे. स्विचिटचा फटका बॅक टू बॅक. टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टेक्निक्स. मोस्ट इम्पॉर्टंट दिस मॅच. आउटस्टँडिंग. 50 धावा षटकाला गेल्यात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये स्वागत करूया. व्हॉट अ वेल प्लेड. अगदी 16 चेंडूमध्ये 50 धावा संपन्न केल्या गेल्या. काय ठरला गेलाय. सुपर सुपर मॅग्निफिशियंट बॉलिंग. तितक्याच ताकदीची गोलंदाजी. वळी आपण पाहू शकाल अद्या 11 चांगलं मेहनत करतोय, परिश्रम करतोय. ऋषिकेशने मला वाटतं मॅच मध्ये मात्र पराभूत व्हावं लागलं. परंतु प्रशांत नावाचं वादळ मात्र घोंगावला गेलाय. घोंगावला एक्सप्रेस मात्र पकडली गेली आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता. थोडस माइंड ब्लॉक केला गेला. माइंड ब्लॉक केला गेला. स्विच हिट मात्र करायचा होता प्रशांतला. परंतु प्रशांत थोडस निराश पाहायला मिळतोय. स्विच हिट मारू की स्ट्रेट ड्राईव्ह खेळू, आणि त्या पद्धतीने फक्त एकच धाव इथे संपन्न केली जाईल. एका धावानेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 63 धावा. यावेळी बॅटीची कडा घेतली जाईल. अगदी पाहू शकाल क्षेत्ररक्षक चांगला गुड अटेम, चांगला प्रयत्न होता. पण आयुष्यामध्ये प्रयत्न असतं पण अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला गेला. एक धाव इथे संपन्न केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 64 धावा. मिस्टर प्रशांत राऊत यावेळी थोडस मिस करतोय. मिस टाइम, यू मिस आय हिट मात्र पाहायला मिळेल का. संधी मात्र दिली गेली. फक्त एकच धाव इथे संपन्न करेल, कारण षटक आता संपेल. षटक संपल्यानंतर प्रशांतकडे स्ट्राईक येईल. या रणनीतीने खेळला गेला. थोडस चुकी करेल प्रशांत राऊत. चांगला चेंडू होता. थोडस वळला असता, ताकदीने वापरला असता तर कदाचित षटकार पाहायला मिळाला असता. प्रशांत थोडस डबल माइंड झाला. एकच धाव संपन्न केली गेली. एका धावानं षटक इथे संपलं जाईल. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 धावा. वेळा दडवायचं नाही विनंती आहे, कारण अगदी शेवटचे अजूनही 6 चेंडू शेष असतील. संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळते ती तब्बल 65 धावा. 65 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही शेवटचे 6 चेंडू पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूमध्ये तुम्हाला तब्बल 20 धावा तरी कराव्या लागतील, तर सामना हा वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळेल. या 6 धावेमध्येच आपण कदाचित 20 धावा संपन्न केल्या गेल्या तर 85 धावांचं टार्गेट पाहायला मिळेल. परंतु प्रशांत राऊतकडे स्ट्राईक आहे, त्यामुळे काही सांगू शकत नाही. प्रशांत राऊत सेट फलंदाज पाहायला मिळतोय. एक्सप्रेसचा पास काढला गेलाय, एक्सप्रेस मध्ये बसला गेलाय आणि गोलंदाजचा मार्क मात्र सज्ज होतोय तो मिस्टर मानस. नावामध्ये मानस आहे, पण आता जिंकण्याचा मानस आहे की हरण्याचा मानस आहे. नावामध्ये मानस आहे, विचार आहे. मानस घ्यावा लागेल, त्या धाडसी वृत्तीने खेळावा लागेल. मानाचा जर आपण विचार केला तर चार्टेड अकाउंट, दॅट मीन्स सीए. एक सीए म्हणून ज्यांची ओळख, चांगलंच व्यक्तिमत्व मात्र म्हणावं लागेल. खूपच चांगल्याशी यावेळी आपण पाहू शकाल की झेल मात्र टिपता येईल का. गुड जजमेंट, गुड जजमेंट. ज्याप्रमाणे सीएनी म्हटला गेला मानस भेटला, त्या पद्धतीनेच विकेट सुद्धा भेटला गेला आणि तंबूच्या सर परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू द डगआउट इज डीजे. लीग मध्ये पहिलं अर्धशतक झळकावला गेलंय. अगदी 19 चेंडू मध्ये 52 धावा संपन्न केल्या गेल्या.
आपण पाहू शकाल षटकार 6 लगावले गेले, चौकार 2 लगावले गेले. स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय तो 273.7. वेल प्लेड मिस्टर प्रशांत राऊत. सुपर बॅटिंग, मॅग्निफिशियंट. पर्व पहिला आहे, ऍडिशन सुद्धा पहिलं आहे. इतिहास पण तुम्हाला घडवायचा असेल तर पहिलं यावं लागेल, कारण ज्यावेळी याच्यामध्ये जो ठरला चॅम्पियन जो ठरेल तो इतिहास रचेल. मिस्टर सिद्धार्थ राऊत आपण पाहू शकाल अगदी ऑन स्ट्राईक वरती. क्षमस्व सिद्धार्थ राहुल आपण पाहतायत आणि निशांत राहुल. यावेळी सुरेख बॅटेशिवाय संपर्क पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक तैनात होतोय. अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, प्रयत्न खूप चांगला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडूचा पाठलाग केला जाईल आणि चेंडूचं फेकी येईपर्यंत आपण पाहिलं गेलं तर तब्बल 3 धावा संपन्न केला गेला. 3 धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 68 धावा. गुड टार्गेट आहे. या मैदानामध्ये टार्गेट जरी 80 जरी असला तरी आरामात चेस होऊ शकतात. फक्त तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे, तुमच्यामध्ये असते ती ॲबिलिटी, तुमच्यासाठी असते ती कॅपॅसिटी, तुमच्यामध्ये असायला पाहिजे ती कॅपेबिलिटी. बॅटेची कडा घेतली जाईल. नशिबाची साथ पाहायला मिळते. पाहायला भाग मिळेल का भाग, आणि यावेळी पाहायला मिळेल चेंडू मात्र फरार होतोय 4 धाब्यांसाठी. काय चौकार लगावला गेलाय. निशानला नशिबाची साथ मिळाली, बॅटेची कडा लागली गेली, चेंडू मात्र निघून गेला फायनलच्या रिझर्व मध्ये डीप फॉरवर्डला. सुंदर क्रिकेट. क्रिकेटमध्ये नशीबही पाहिजे. जेव्हा नशीब असतं तेव्हा तुम्हाला क्रिकेट जिंकता येतं. यावेळी पुन्हा शेद्या उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात अनिकेत, मिस्टर अक्षय चेंडू पर्यंत पोहोचतोय. फेकी करेपर्यंत किती धावा संपन्न केल्या जातील. 2 धावा संपन्न केल्या गेल्या. 2 धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 74 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये जरी षटकार लगावला गेला तरी 80 धावाचं टार्गेट पाहायला मिळेल. दोन्ही चेंडू डॉट पाहायला मिळेल तर 75 धावांचं टार्गेट पाहायला मिळेल. आता या चेंडूवर संपूर्ण समीकरण आहे. इट इज अ वाईड. येस, वाईड वाईड पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल मानस राहुल यांचं, कारण चांगली गोलंदाजी हाताळली गेली. व्यक्तिमत्वाचं पाहिलं तर एक चार्टर्ड अकाउंटंट ज्यांची ओळख आहे, परंतु क्रिकेटमध्ये असलेलं प्रेम सुद्धा पाहायला मिळतं, आणि त्या पद्धतीनं सुद्धा एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये ती मानस राहुल यांच्याकडून. सुपर मॅग्निफिशियंट. अगदी दस्तकाला मस्तकाने मस्तकाला दस्तकावून चेंडू मात्र हॅलो हवाई करत मात्र निघून गेला. डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. खूपच देखण्याची गोलंदाजी मात्र म्हणावी लागतीये ती मानस राहुल यांच्या माध्यमातून. 5 धावा फक्त संपन्न, क्षमस्व 10 धावा फक्त दिल्या गेल्या. 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय मानसच्या माध्यमातून. अजूनही शेवटचा एक चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी बॅटेची कडा मात्र घेतली जाईल. अक्षय चेंडूपर्यंत पोहोचतो. येस, इट इज अ गॉन. तंबूच्या अस्ताला परतावा लागेल. कुठल्याही प्रकारे धावा दिली जात नाहीये. बॅट ॲट बॅटच्या साह्यानं 75 धावा आणि 76 धावांचं आव्हान मात्र दिले गेले. 76 रन्स टू विन. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग हा दिमागदार सोहळा. ऐकूया तत्पूर्वी डॉल्बीला.
त्याच्या जोडीला आहेत वैभव राऊळ. मागच्या मॅच मध्ये कव्हरला एक सनसनाटी षटकार लावला. इकडे दोघं उपस्थित आहेत आणि समोरून येत आहेत बहुतेक रॉयल राऊल्सचे कप्तान आपल्या प्लेइंग 11 सोबत हितेश. बघूया नाणेफेक होतीये दोन्ही संघांमध्ये. दौरान मैदानामध्ये शिवतीर्थ आसनगाव चा हुकमी एक्का बॉलिंग फलंदाजीसाठी आलेला आहे. बघूया नाणेफेक होते. सर्वप्रथम चॉईस करूया. आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती बॉबी देसले यांनी सुनेकेत 11 अक्करपट्टी यांच्याकडून. दरम्यान 1 मिनिट प्रशांत, आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग घेतील. तर सुनिकेत 11 अक्करपट्टी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हितेश, जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर आमचा पण क्षेत्ररक्षण घ्यायचाच विचार होता, पण आता आमचं धाव थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात. समोरच्या टीमची चांगली बॅटिंग लाईन आहे, तर आम्ही त्यांना 50 to 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर समोरच्या टीम मधले कोणते 2 खेळाडू असे आहेत, 2-3 खेळाडू असे आहेत की ज्यांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आहात? तिकडे उत्कर, तर आम्ही आमच्याकडे पण आहेत हे म्हणजे मॅच चांगली होईल आणि बघायला पण मजा येईल. दोन्ही संघांना शुभेच्छा. वैभव कोरे, उत्कर्षराव, बॉबी देसले, हितेश असे एक मातब्बर खेळाडू असलेले दोन्ही संघ या सामन्यानंतर आपल्या समोरासमोर होणार आहेत. दरम्यान ज्या खेळाडूने या स्पर्धेतली पहिलं अर्धशतक झळकावलं तो प्रशांत गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना करतोय अक्षय चा आयकॉन प्लेअर असलेला शिवतीर्थ आसनगाव संघ. सुंदर चेंडू आणि गडी बाद. 50 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. सुंदर असा सामना ठरतोय तो प्रशांतसाठी. बघूया पुढील समालोचन करतील ते ऋतिक राऊत. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अगदी पॅचच्या जाऊया. फलंदाज मिस्टर हार्दिक तंबूच्या असताना परतला गेला. क्षमस्व वैभव तंबूच्या आसनाला परतला गेला आणि नक्कीच अक्षय यांना मात्र जिम्मेदारी मात्र दिली गेली आहे. मोठा खेळाडू मिस्टर वैभव बॅक टू द डकआउट आवडतो. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर प्रशांत राऊत. चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहात, आयकॉन खेळाडू सुद्धा आहात, पण त्या पद्धतीने चांगली खेळी मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. दर्शनने हलक्याशा हाताने डिफेन्स अगदी पाहायला मिळतोय. जरूर कुठल्याही प्रकारची धावा मात्र घेतली जात नाही. आपण पाहू शकाल अगदी सुंदर क्रिकेट एवढी दाखवताना प्रशांत राऊत चांगली गोलंदाजी. फसवा चेंडू आपण पाहू शकाल अगदी ऑन साइडला. चेंडूला मात्र फेकून दिला गेला. चेंडू कितपत निघून जाईल. चेंडू मात्र निघून जाते आर पार, सीमा पार. हा येईल खणखणीत दर्शन कोरे यांचा षटकार. 6 धावा. दर्शन कोरे यांना अशीच फलंदाजी करावी लागेल. वळी पंचाकडे लावली. आपण पाहू शकाल अपील जरूर मात्र केली होती, पण पंच मात्र नक्कीच स्वीकारून लावत नाहीये. खूपच चांगली अशी उत्तुंग अशी पंचगिरी मात्र म्हणावी लागेल. डॉट चेंडू पाहायला मिळतो प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून. अगदी
7 धावा संपन्न केल्या गेल्या, 1 विकेटचं पतन. आतापर्यंत 0.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. वेळी व्यवस्थित पाहायला भेटते, ऐन वेळेवर चेंडू मात्र नक्की दगा देतोय, धोका देतोय, वळण घेतोय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा संपन्न केल्या गेल्या. तिसऱ्या धावीला हाक मात्र दिली गेली अक्षय पाटील आणि नक्कीच क्रीज सोडली जाते आणि 3 धावा संपन्न केल्या जात आहेत. 3 धावेने षटक संपलं जाईल. 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 ओव्हर इज गॉन. ऐकूया. तिथं संघ पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत झाला गेला. करो की मरो की मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ पराभूत पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शिवतीर्थ सुद्धा आणि एका बाजूला पाहायला मिळते ते खऱ्या अर्थानं अद्य 11 सुद्धा. बॉलिंग पाहायला मिळतीये. चांगला ट्रॅक धरला जातोय. चेंडू टप्पा पडल्यावरती थोडस कुठेतरी परिवर्तन पाहायला मिळेल. डॉट चेंडू मात्र नक्की पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. अक्षय पाटील मात्र नक्की येतोय. कान मंत्र द्यावा लागेल. थोडस दर्शन मात्र नक्कीच चुकी करतोय. थोडस कुठेतरी तुम्हाला फुल शॉट, हुक शॉट, स्कूप शॉट अगदी 360 अँगलने खेळावा लागेल. स्क्वेअर कट मध्ये मारावा लागेल. मिड ऑनच्या रिझनला सुद्धा मारावा लागेल. वही बॅटीची कडा घेते जाईल. अगदी शॉर्ट थर्ड बँचच्या विजर मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं गेलंय. दर्शन बॅटीची कडा मात्र घेतली जाईपर्यंत 1 धाव घेतला जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऋषिकेश राहुल चांगली गोलंदाजी. 2 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही येणारे 4 चेंडू शेष पाहायला मिळत आहेत. 28 चेंडू आणि 65 धावा. खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावा लागेल आजच्या दिवसामध्ये. हलक्याच्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न तितक्या 38च्या सर्कलमध्ये यावी. कुठेतरी आत्महत्या मात्र करावी लागेल का? चुकी 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 चुकीला मात्र माफी नाही. चुकीला माफी नाही. थोडस कुठेतरी आपण मात्र चुकी करतोय. अगदी साधा सोपा मात्र हिट केला होता. हिट चांगला होता. अटेम्पही खूप चांगला होता. परंतु लावू की नको, हसू की रेडू या पद्धतीने खेळला जातोय. कुठेतरी नक्कीच विकेटचं पतन मात्र झालं नाहीये. आपण डाऊन स्क्रीन पाहू शकाल. ऋषिकेश मात्र आला गेला आणि नक्कीच चेंडू थोडस कुठेतरी निघून जातोय. हातामध्ये हात विसावून घेता घेता थोडस डॉट चेंडू पाहायला नक्की मिळतोय. सुपर. या 20 सुरेख आपण पाहू शकाल. अगदी चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू मात्र निघून जाईल पार्किंग झोन मध्ये. हाईल पुनश्च षटकार 6 धावा. आमच्या लाडक्या मातांच्या अभिवादनासाठी क्षमस्व चौकार. खूपच चांगली खेळी मात्र दाखवली गेली. आपण पाहू शकाल यष्टी रक्षक मिस्टर प्रशांत राऊत पाहतायत. अगदी 52 धावांची खेळी मात्र साकारली गेली. गुड क्रिकेट. तसं क्रिकेट खेळावं लागेल. मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच लाऊडली अपील मात्र केली जाते. परंतु थोडं शॉर्ट चेंडूला मात्र पाठवण्याचं काम करेपर्यंत बॅकवर्ड साईडला चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं गेलं. मिस्टर अक्षय पाटील आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 16 धावा.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी तो ट्रॅक बदलला गेला आहे, नक्की थोडं शफल होईपर्यंत हिट मात्र करताना पाहायला मिळेल, परंतु हिट करेपर्यंत येस इट इज द नो बॉल यावेळी पंच मात्र दर्शवताना पाहायला मिळेल. दोस्ता इशारा खूप उत्तम अशी पंचगिरी पाहायला मिळते. फ्रीडचा चान्स मात्र यावेळी पंच मात्र दर्शवताना फ्रीडचा चान्स होता, परंतु कार्पेटला रोल करून चेंडू मात्र निघून जातो. हिट करेपर्यंत पोचता आपण पाहू शकाल गुड रनिंग बिटवीन द विकेट. जीवाची आकांक्षा मात्र करावी लागते. ज्याप्रमाणे आपण धावतो मॅरेथॉन मध्ये त्याप्रमाणे धावला गेला आणि विकेट सुद्धा मात्र अटकवला गेला. षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 19 धावा, 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. चोवीस बॉल 57 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. शिवतीर्थ 11 संघाला थोडस परिश्रम घ्यावा लागेल. ज्याप्रमाणे प्रशांत राऊत आयकॉन ठरला गेला, आयकॉन सारखे मात्र खेळी मात्र साकारली गेली, त्या पद्धतीनं अक्षय पाटीलला सुद्धा मात्र अशी उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. उदंड अशी आपण चांगला करावा लागेल, झेप मात्र घ्यावी लागेल. ज्यावेळी आपण झेप घ्याल त्यावेळी आपण मॅच जिंकाल. थोडंसं 2 पाऊल मागे येऊन थोडं जम्प करावा लागेल. ज्याप्रमाणे चित्ता एखाद्या जेव्हा हरणीला पकडत असतो, जेव्हा शिकार करत असतो, त्यावेळी 2 पाऊल मागे येऊन त्या जोरानं मात्र शिकार करावी लागते. त्या पद्धतीनं अक्षय पाटीलला सुद्धा विचार करून 2 पाऊल थोडंसं मागे येऊन जम्प करावा लागेल, झेप घ्यावी लागेल. सुंदर क्रिकेट यावेळी मात्र म्हणावा लागेल. सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीगचा एका दीप्यमान सोहळा रंगला गेलाय. मिस्टर अक्षय पाटील ऑन स्ट्राईक वर मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहायला मिळतोय तो मिस्टर निशांत राऊत. फुल्ली स्लेनचा चेंडू, फुल्ली स्लेनचा चेंडू, ज्या चेंडूची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो चेंडू मात्र नक्कीच सोडला गेलाय. बाईकच्या सुरूमध्ये एकदा वर्चित केली जाते. ज्याप्रमाणे आपण लहान मुलाला जेव्हा आईस्क्रीम देतो आणि ज्यावेळी आईस्क्रीम खोलल्यानंतर जेव्हा आईस्क्रीम खाली पडतो त्या पद्धतीने चित्र पाहायला मिळाला. चेंडू फार अगदी छान होता, पण संधीला मात्र नक्कीच सोनं मात्र करता आलं नाहीये. संधी वाटेमध्ये येत असतात, पण संधी कशी कमवायची हे आपल्या हातामध्ये येत असतं. सुंदर क्रिकेट. रेड कॅप आपण पाहू शकाल पॅन्डा बापसे मिस्टर जितेंद्र पाटील. 52 इयर्स असताना सुद्धा एक ताजं क्रिकेट इथे दाखवताना पाहायला मिळतात. हे नसानसामध्ये असलेलं प्रेम आहे. प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेट आहे. जितेंद्र पाटील सुद्धा एवढी उन्हाची तीव्रता असताना सुद्धा मी मागे परतणार नाही, मी खेळणार या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये. वही फुल्ली लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र हलवा होता. हलवाला आपण पाहू शकाल, नक्की आकाशाला गवसणी मात्र घालावी लागेल आणि यावेळी निघून जाईल तो मिस्टर दर्शन बॅक टू द डकआउट. दिशा खूप खराब पाहायला मिळतीये. अगदी अक्षय पाटीलला सुद्धा हाच चेंडू होता, परंतु कमवता आला नाही. दर्शनला तोच चेंडू होता, तोही कमवता आला नाही. तेलही गेलं आणि तुपही गेलं. काय क्रिकेट आहे हे? क्रिकेटचं समीकरण असतं, हे क्रिकेटचं इक्वेशन असतं. चांगला गुड क्रिकेट. खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. सध्या दिशा मात्र खूप खराब पाहायला मिळते. दशाही खराब आणि दिशाही खराब. चांगली लेंथ लाईन करावं लागेल. थोडंसं अक्षय पाटीलला बर्डन पाहायला मिळेल. कुठेतरी पूर्ण सामन्यातून मात्र बाद होतो की काय यासाठी लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. संधी होती, गमवावी लागली.
अक्षय पाटील बाहुबली म्हणजे ज्याला ओळखतं पण आसनगाव आपण पाहू शकाल ब्रँड पाहायला मिळतोय. या 20 सुरेख आपण पाहू शकाल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. झेल मात्र टिपता येईल का? येस येस इट इज अ गॉन. सुरेख आला गेला, चेंडूवर पोहोचला गेला, बैठकी झेल गेलतोय आणि सरळ बॅक टू द डकआउट जावं लागेल तर फलंदाजाला. मिस्टर प्रतीक यू आया यू गया. ऐकूया. नवीन फलंदाज मिस्टर रा येतोय जय राहुल. आपण पाहू शकाल अक्षय पाटील एक मोठं नाव. चंदीगडला ज्या मॅच होते त्यावेळी 91 धावा मात्र चेस केल्या होत्या. तो नक्की आसनगावचा खेळाडू पाहायला मिळतो अक्षय पाटील. ती क्षमता ठेवली, 91 धावा सुद्धा चेस केल्या गेल्या चंदीगडमध्ये. नाव आहे, आसनगावचा ब्रँड आहे. परंतु तशा पद्धतीने आता या वंदे मातरम या मैदानामध्ये खेळी मात्र पाहायला मिळत नाही. टार्गेट खूप छोटं होतं परंतु निशांसाठी थोडंसं अवघड पडतं. मॅग्निफिशियंट काय गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यावरती वेग घेतोय वेग घेतोय. डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला. खूपच देखणी अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. मारण्याचा प्रयत्न फार अगदी मोठा होता. जय राहुल पहिल्या चेंडूवरती स्वार करायचा होता पण त्याच स्वारनं निशांत राऊतांनी चांगली गोलंदाजी केली गेली. यावेळी थोडस आपण पाहू शकाल आउट ऑफ द पिच चेंडू मात्र पाहायला मिळतोय. येस इट इज अ वाईड. यावेळी पंच आपण मात्र पाहायला मिळतात मिस्टर सागर पाटील एक चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये. लेगी अंपायरला पाहायला घेतलं मिस्टर यतीश तामरे फ्रॉम चिंचणी. दोन्ही चांगला व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये सज आहे. अगदी कडाक्याचं ऊन असताना सुद्धा मैदानामध्ये उभं राहणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. अगदी पंचांच्या उजवीकडून टाकण्यामध्ये प्रयत्न केला जातोय. मारण्याचा प्रयत्न फार मोठा होता मारेपर्यंत हिट करण्याचा परंतु थोडस स्टॉप केला गेलाय. जितेंद्र पाटीलने फक्त चेंडू हातामध्ये फक्त ठेवला गेला पण फेकी मात्र केली नाही. फेकी केली असती तर कदाचित धावचीत झाला असता परंतु जितेंद्र पाटील थोडस हातामध्ये चेंडू विसावून ठेवला गेला. फेकू की नको विचार केला आणि मग फेकला गेला. 2.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. 10-15 पावलांचा रनअप सन्मानाने खेळला गेलाय. एक धाव फक्त घेतली गेली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली. अक्षय पाटील सेन्सिबल क्रिकेट, शहाणं क्रिकेट. 3 षटक इथे संपलं जाईल. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि तत्पूर्वी एक छोटंसं एक स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेऊया आणि अजून पाहिजे असेल 18 चेंडू 53 धावा.
जास्त वेळ दडवायचा नाही, थोडंसं लगेच आपण स्प्रेड अप व्हायचंय. येणाऱ्या 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. आतापर्यंत 23 धावा संपन्न केल्या गेल्या. अक्षय पाटील उर्फ बाहुबली ज्याला आपण ओळखतो, परंतु बाहुबलीचं रूप मात्र धारण केलं नाहीये. धारण करावा लागेल तर मात्र मन जिंकता येतील. मन जिंकेल तेव्हा वर्णी लागेल. येस, चेंडू मात्र थोडासा आउट ऑफ दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू मात्र बाहेर निघून जातोय. सुवैरी चेंडू पाहायला मिळाला. खराब अशी लेंथ ऑफ लाईन मात्र म्हणावी लागेल. वाईट चेंडू. शॉर्ट लाईनचा चेंडू होता. थोडस चुकी करतोय बिसर अक्षय पाटील. अक्षय पाटील चुकी करतोय. चेंडू मात्र चांगला होता. हाईटचा वापर करायचा होता. चेंडूला फक्त पुल करायचा होता 6 धावांसाठी, पण चेंडूला बीट केला गेलाय. जसं आपण चेंडू मात्र डॉट कराल तसं चेंडू मात्र कमी पाहायला मिळतील आणि धावा जास्त पाहायला मिळतील. रनरेटही वाढेल आणि चेंडू मात्र कमी होतील. सुंदर क्रिकेट म्हणावं लागेल. 20 पाहू शकाल. सरळ मात्र चेंडूला मात्र 360 अँगलने वळवला गेलाय. कॉपी बुक साईल AB टीव्ही आठवण मध्ये करून देतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय. बाहुबली षटकार 6 धावा. मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. चेंडू थोडस पुल करेपर्यंत चेंडू आपण निघून जातोय. अगदी पाहू शकाल. तू का मी घेईपर्यंत चेंडू नक्कीच 2च धावा इथे संपन्न केला जाईल. अक्षय पाटील आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 2 धावेने समाधान. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 34 धावा. क्षमस्व. क्षमत्व 32 धावा. सुरेख मारण्याच्या प्रयत्न पाहू शकाल. अगदी 32 धावा पाहायला मिळत आहेत. थोडस एक अवघड समीकरण. 14 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. अक्षय पाटीलला थोडस बाहुबलीचं गदा मात्र वापरावा लागेल. ज्यावेळी आपण वापराल त्यावेळी षटकारांचा वर्षा पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे वैभव कोरेने ग्राउंड गाजवला गेलं, प्रशांत राऊत ठरला गेला, त्या पद्धतीनं सुद्धा पंचाकडे अपीलला वकीलला मात्र पुरावे नाहीत आणि पुरावे सहित मात्र स्पष्ट नाही. यावेळी तुमचे इरादे स्पष्ट असतील त्यावेळी विकेटचं पतन होईल. मारण्याचा प्रयत्न जरूर सागर पाटील आपण पंच पाहत आहेत. फक्त रिव्ह्यू पंचांना असेल. प्रशांत राऊत आपण नोंद घ्यायची आहे. प्रशांतजी राऊत
प्रशांतजी राऊत खेळाडूंना रिव्ह्यू नसेल स्टंपिंग बद्दल, अंपायरने घेतला असता तर फेअर डिलिव्हरी नॉट आउट पाहायला भेटतोय सर अक्षय पाटील. आपण पाहू शकाल स्टंपिंगचा प्रयत्न फार अगदी चांगला होता. प्रशांत राऊत चेंडूचा पण अभ्यास केला गेला. आतापर्यंत 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 32 धावा. येणारे 13 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. वीस सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. फक्त एकच धावेवर प्रीतम घरत आपण कुठे असाल तर प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. विसुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेला. आपण पाहू शकाल दुसऱ्या धावेला धाव मात्र दिली जाईल. कुठेतरी नक्कीच जय यांना परतावं लागतं फलंदाजासाठी. नक्कीच आपण पाहू शकाल आत्महत्या करावी लागते. क्षमस्व आपण पाहू शकाल बेल्स मात्र पडली नाहीये. 2 रन सहजरित्या परिपूर्ण. थोडस चुकी करतोय बिसर्रा प्रशांत राऊत. कदाचित जर बेल आपण पाडली असती तर कदाचित धावची त्यांना पाहायला मिळालं असतं. थोडस दुर्दैव. येणारे 12 चेंडू आणि 40 धावा. चला पाणी पुरवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलेंटियर पाणी पुरवायचं आहे. यव्वया पाहू शकाल अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. थोडस चुकी करेल. अगदी डोक्यावरती पश्चातापाचा हात मारावा लागतो. कुठेतरी झेल होता परंतु आकाशाला गवसणी मात्र घालावी लागेल. या षटकारांना किंमत मात्र सोसावी लागेल. अजूनही मात्र मॅच ऑन पाहायला मिळते. 91 धावा चंदीगडचं मैदान मात्र गाजवलं होतं या बाहुबलीनं. परंतु वंदे मातरम ग्राउंड सुद्धा गाजवण्याची संधी मात्र दिली गेली आहे. ती नक्की अक्षय पाटील. आसन गावाचं नाव मात्र कमवेल का? प्रशांत राऊत ते नाव कमवलं गेलं. वैभव कोरेची सुद्धा पाठी मात्र लागली गेली. पण अक्षय पाटील यांची पाठी लागायची बाकी आहे. सुपर मॅग्निफिशियंट मॅग्निफिशियंट यॉर्कर लाईनचा चेंडू सटीक सटीक यॉर्क पाहायला मिळाला. काय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एवढी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न. झेल मात्र टिपता का? मोठी मछली सेकंड टीमला झेल टिपला गेलाय. मोठा जाळा मात्र मासामध्ये फसला फसला आणि फसला.
मोठा झटका बसला गेला तो खऱ्या अर्थानं अक्षय पाटील यांच्या स्वरूपात. कुठेतरी मागं परतावा लागेल तर नक्कीच शिवतीर्थ इलेव्हन या संघाला. खोलवर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून. खूपच चांगली अशी गोलंदाजी. मिस्टर जय आपण पाहू शकाल, अगदी मारण्याचा प्रयत्न पाहू शकाल, तितक्या ताकदीनं गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतीये ती प्रशांत राऊत याच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण चेंडूचा जर अभ्यास केला गेला तर तब्बल 1.4 चेंडूचा खेळ इथं संपन्न होताना पाहायला मिळतोय. खूपच चांगली किपिंग. षटक इथे संपलं जाईल पाहायला मिळतोय. जय थोडस शफल झाला, चेंडू स्विंग पाहायला मिळाला, स्टंपिंग करेपर्यंत तितक्याच अटेम्प्ट सुद्धा चांगला गेला. षटक इथे संपलं जाईल. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 43 धावा. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. साठी अजूनही 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. या 20 सुरेख आपण पाहू शकाल, अगदी आजच्या दिवसातील अगदी लांब लचक षटकार पाहायला मिळाला. दुधारी तलवारीचा वापर केला गेला. पार्थ पाटील कदाचित जर तर वन डाऊनला उतरला असता तर कदाचित थोडी मॅच वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळाली असती. चांगली गोलंदाजी. परत लगेच हा ठीक आहे 49 धावा मात्र लगावल्या गेल्यात. खूपच चांगली फलंदाजी. वळी मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु थोडासा पार्थ चेंडू मात्र बीट करतोय. जितेंद्र पाटील आपण पाहू शकाल, चांगलंच व्यक्तिमत्व आहे. वैमान जरी मात्र जास्त मोठं जरी असलं परंतु क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याच्यावरती असलेलं एक्सपिरियन्स हे मात्र जास्त आहे जितेंद्र पाटील यांच्याकडे. यावेळी पुन्हा शेत मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर. खोलवर टप्प्याचा चेंडूला सरळ फेकून दिला गेले, वळवला गेले. गेंद आएगी और गेंद जाएगी. 6 धावा. हुकमे एका बाहेर काढला गेला. 2 षटकार लगावले गेलेत. अजूनही 3 चेंडू आणि 21 धावा. कदाचित जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आला असता तर कदाचित मॅच थोडी दुसऱ्या क्रमांकावर आला तर कदा मॅच थोडस वेगळ्या दिशेला भरकटली असती. पार्थकडे क्षमता आहे. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर, धावा मात्र घेतल्या जात नाहीयेत. पार्थला अजूनही षटकार मात्र मारायचे आहेत. खूपच चांगली अशी फलंदाजी मात्र म्हणावी लागेल ती नक्की शिवतीर्थ 11. चांगली मेहनत होती, चांगला प्रयत्न होता. तितक्या ताकदीनं प्रशांत राऊत सुद्धा चांगला अटेम्प्ट केला गेला. धावसंख्या जास्त होत्या, चेस करण्याचा सुद्धा प्रयत्न होता शिवतीर्थ या संघाचं. आणि यावेळी चेंडू मात्र निघून जाईल वन बाउंडच्या स्वरूपामध्ये कव्हरच्या रिझनला. आणि हा येईल चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 59 धावा.
आणि 17 धावा. एक चेंडू 17 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. रकीब बॅटेशी व्यवस्थित संपर्क पाहायला मिळत नाही. शिवतीर्थ या संघाला पराभूत व्हावं लागलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा चॅम्पियन ठरला गेला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा ठरतोय तो मिस्टर प्रशांत राऊत. चला प्रशांत राऊत आपण यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की आम्ही ही मॅच जिंकू आणि त्या पद्धतीने प्रयत्न करू.